नमस्कार, मी निकिता शिंदे या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, मुलं शाळेत गेली आणि मी कपडे धुण्यासाठी बाहेर आली होती इथे। तरी पिल्लं बघा मध्ये खेळत होती, चप्पलासोबत खेळत होती आणि इकडे टोपल्यामध्ये कपडे होते, कपड्यासोबत खेळत होती। बस तेच चालू होतं त्यांचं। मी थोडंसं चप्पलापासून इकडे बाजूला केलं की ते कपड्यावर यायचे, अजिबात घाबरायचे नाही ते। आणि हा एक बसलेला होता, तो तर अजिबातच घाबरायचा नाही। तर या पिल्लांबरोबर माझा वेळ गेला आणि नंतर मी कपडे धुतले, स्वयंपाक केला, भांडी सगळं आवरलं, पटापट आवरलं। मिस्टरांचा डब्बा देण्यासाठी मला बाहेर जायचं होतं, तर मग पटकनच आवरून घेतलं मी। आणि हा ब्लाऊज पण मला शिवायचा होता, तर म्हटलं हा बाहेर जाण्या अगोदर मी थोडा कटिंग करून ठेवते। कटिंग करून ठेवलं म्हणजे मग तिकडनं आल्यावर लगेच शिवायला बसते। तर मी तो डब्बा देऊन आल्यानंतर मग लगेच ब्लाऊज शिवायला बसेन आणि जेवढा झाला तेवढं मी शिवून, तर कंटिन्यू वेळ काही मला मिळत नाही ब्लाऊज शिवण्यासाठी। जसं झालं तसं मी कटिंग करते, जसं झालं तसं मी शिवते त्याला। कटिंग करून ठेवला म्हणजे मग कसं पटकन होऊन जातं, मशीनवरचं काम मशीनवरच राहतं तो ब्लाऊज आणि पटकन शिवून होतो। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, जसं की एका ताईने 4 ब्लाऊज टाकले होते माझ्याकडे, तर त्याच ताईचा हा ब्लाऊज आहे। तर त्यांना परफेक्ट बसले, तर त्यांनी ब्लाऊज टाकला होता। बाहेरून आली, डब्बा देऊन आली आणि लगेचच थोडा वेळ इकडे तिकडे झाला आणि लगेचच मी ब्लाऊज घेतला होता हा शिवायला। तर मी तर तो ब्लाऊज जोडून घेते। बाहेर गेलं म्हणजे मग बाहेर थोडा वेळच होतो, घरातली कामं तशीच राहून जातात। त्याच्यामुळे मग मी कटिंग करून ठेवला होता, म्हटलं आल्याबरोबर मग आपल्याला शिवायला बरं पडतं। तर मग तसंच केलं मी। लगेच तिकडनं आल्यानंतर थोडं चहा पाणी झालं आणि लगेच हा ब्लाऊज शिवायला घेतला। कंटिन्यू वेळ तर मिळतच नाही मला ब्लाऊज शिवायला। बरोबर ब्लाऊज कटिंग करायला बसली की मग मुलांचं असतं, आता त्यांचे दिवाळीचे पेपर चालू आहेत, तर मग त्यांचे पाठांतर घेणं, असं काही प्रश्न विचारतात, चालूच राहतं। त्याच्यामुळे मग माझं ब्लाऊज पण काही कंप्लीट होत नाही व्यवस्थित। एवढा वेळ मिळत नाही, मग जसं झालं तसं मी शिवते, मुलांकडे लक्ष देऊन ब्लाऊज शिवते। तर आता त्यांचे पेपर चालू असल्यामुळे मग त्यांच्याकडे बी लक्ष द्यावं लागतं थोडं। आणि ते लहान आहेत, तर त्यांना सांगितलं एकमेकांचं घ्या तुम्ही अभ्यास, तर ते नाही घेत तसं, तर मलाच हे करतात, मम्मी माझं घे, मम्मी माझं घे। काही थोडं झालं की लगेच हे माझं चेक कर, हे माझं हे कर, असं चालू असतं त्यांचं। तर मी त्यांना पण वेळ देते थोडासा। आणि या ताईला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसले। त्यांनी पहिल्यांदाच टाकले होते माझ्याकडे, पहिले एक टाकला, नंतर 2 असे ब्लाऊज टाकले त्यांनी। तरी ते वाजले होते 5 आणि मी आणलेला भाजीपाला घेतला इथे निवडायला। म्हटलं थोडं वेगळा करून ठेवू त्याला। भेंडी माझ्या मुलांना खूपच आवडते। भेंडी आणली होती मी, चवडीच्या शेंगा, दोडके आणि फ्लावर, मटकी असा भाजीपाला आणला होता मी। सहसा जास्त भाजीपाला घ्यायला मी जात नाही, मिस्टरच आणतात, पण मग त्यांना आता एवढा वेळ मिळत नाही, कामामध्ये असतात, तर मग वेळ मिळत नसल्यामुळे मग मी बाहेर जाते, तशी मग मीच घेऊन येते भाजीपाला। तर बघा, हा ब्लाऊज पण मी इथं कंप्लीट केलेला होता। पुढचा गळा गोल आहे याचा, कटोरी ब्लाऊज 34-35 ब्लाऊज आहे हा। आणि कटोरी ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसला त्या ताईला। 4 पण ब्लाऊज मी शिवलेले, 4 ते 5 ब्लाऊज शिवले त्यांचे, तर चांगलेच बसले। मागचा गळा सिंपल गोल आहे
आणि सगळे ब्लाऊज त्यांचे असे सिंपल गोल गळ्याचे होते. आणि त्यांनी दोरी लावायला सांगितली होती, तर त्या पद्धतीने मी दोरी लावली. आणि बिना दोरीचा पण ते ब्लाऊज शोल्डर उतरत नाहीत, त्या ब्लाऊजचे व्यवस्थित बसतं. पण मग त्या ताईंना आवडते म्हणून मग मी दोरी लावली त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि हा ब्लाऊज 32 चेस्टचा ब्लाऊज होता. हा पण मी कटिंग करून ठेवलेला होता. फोल्डिंगची पाटी आहे माझ्या मशीनची, तरीसुद्धा मला इथे खूपच पसारा होऊन जातो माझ्या मशीनवरती. तर हा मी थोडंसं आवरून घेते इथे आणि लगेच ब्लाऊज जोडायला बसते. इथं कॉटनचा कपडा होता तो, आणि त्यांनी अस्तर लावायला सांगितला होता. त्या पद्धतीने अस्तर लावलं. मी डॉलरचं अस्तर वापरते. त्यांना सांगितले अस्तर आणायला, तर त्या आणत नाहीत. तर मग जे माझ्याकडे असतं तेच मी अस्तर लावते. डॉलरचं अस्तर आहे तेच मी इथं वापरते. आणि अस्तर चांगलं असलं तर अजून ब्लाऊज टिकतं. पण मग तसं नसतं, काहींचं शिलाईकडे पण बघतात. त्या चांगलं अस्तर लावलं म्हणजे शिलाई पण वाढते, म्हणून ते जे असलं तेच लावा असं सांगतात. तर अस्तरच्या ब्लाऊजची 150 रुपये शिलाई घेतली मी. दोन्ही ब्लाऊजची ती मागे दाखवला गोल्डन कलरचा त्याची पण आणि याची पण 150 रुपये ब्लाऊज शिलाई घेतली मी. हा पण ब्लाऊज सिंपलच आहे, फक्त मागचा गळा याचा मटका गळा आहे. तर अशा पद्धतीने मी हा पण ब्लाऊज कंप्लीट करते. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बाय बाय.